हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपली आहे। शिवजयंतीच्या अनुषंगानं शहरात मूर्तिकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आकर्षक मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त असल्याचं दिसून येते। सोलापूर शहर हे नेहमीच उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं। प्रत्येक थोर महापुरुषांची जयंती एखाद्या ठरलेल्या उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते। 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचं औचित्य साधून अनेक मंडळांच्या वतीनं भव्य दिव्य मिरवणुका काढल्या जातात। यापूर्वी शहरातील विविध सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते। प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी मूर्तिकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत। खड्डा तालीमच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 मूर्तींचं वाटप यंदा केलं जाणार आहे आणि अंतिम तयारी सुद्धा टप्प्यात आलेली आहे। नमस्कार, मी जीवन अवताडे। आज पुढील येणाऱ्या 19 तारखेला शिवजयंतीनिमित्त आज जर का बघितलं तर आपल्या सोलापूरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रत्येक तरुणाने आणि त्यांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी चांगला पुढाकार घेतलेला आहे। तसेच मी जर बघितलं, मी एक व्यावसायिक आहे आणि माझ्या व्यवसायाच्या दुकानामध्ये मला शिवजयंतीच्या निमित्तानं मी एक शिवमूर्ती खरेदी करण्यासाठी ह्या मूर्तिकाराकडे मी आलेलो आहे। तर ह्याच्याकडे मी एक मूर्ती घेतलेली आता मी पेंट करून घेतो आहे। तर आज शिवाजी महाराजांची जे काही जयंती आहे ही का साजरी करायची आहे, तर शिवाजी महाराजांनी जो काही आज आदर्श ठेवलेला आहे, आज प्रत्येक आपल्या तुम्ही ही शिवजयंती वैयक्तिकरित्या साजरी करत आहात, या पाठीमागची तुमची संकल्पना काय आहे? तर ही मला शिवजयंती ह्याच्यासाठी साजरी करायची आहे की आज माझी जी काय पुढची पिढी आहे त्या पिढीनं मला एक दाखवायचं आहे की आज शिवाजी महाराजांनी जे आज आदर्श उभा केलेला आहे तोच आदर्श आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला द्यायचा आहे। तर आज शिवाजी महाराजांनी काय आदर्श केलेला आहे की त्यांनी एक स्वराज्य एक तोडक्या मोडक्या ह्यांना घेऊन सैनिकांना घेऊन त्यांनी एक स्वराज्य निर्माण केलं। तर ते स्वराज्यच आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने साजरी करू शकतो हे एक आदर्श म्हणून आपण ही शिवजयंती साजरी करतो। त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आणि पुढच्या चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवण्यासाठी पुढच्या पिढीवर तेच संस्कार त्यांचे विचार म्हणून ही शिवजयंती साजरी केली जाते। तर ह्या प्रत्येक तरुणांनी आज चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतलेला आहे, तोच आज आपण प्रत्येक पुढच्या पिढीला आपण हे सादर करणार। मला वाटतं तुमच्याबरोबर तुमची मुलगी देखील आलेली आहे, इकडे का जरा? मुलगी पण आलेली आहे, माझी मुलगी पण आलेली। तर काय वाटतं तुला, तुमचे पप्पा आज शिवमूर्ती घेऊन जाऊन जे तुम्ही वैयक्तिकरित्या जी शिवजयंती साजरी करणार आहे त्याबद्दल एक तरुण युवती म्हणून तुला काय वाटतंय? मला शिवजयंती म्हणजे आम्ही जी साजरी करणार आहे ना त्याचा अभिमान वाटतो। म्हणजे पप्पांनी हे जे सुरू केलं आहे तुमच्या दुकानात त्याचं खरंच कौतुकास्पद आहे खूप। आणखीन काय सांगू वाटतंय तुमच्या मुलींना, तरुण पिढीच्या मुलींना तुला काय आव्हान वगैरे करायचं आहे का? पुढे जाऊन आम्ही आणि बाकी सगळे तरुणांनी पण अशी साजरी करावी असं मला वाटतं आणि त्यांचे विचार पुढे न्यावे। आज जर बघितलं, आज शिवाजी महाराजांना ही जी काही शिकवण आहे ही शिकवण कुठून आली तर ती जिजाऊ महाराजांकडून आली आणि हीच शिकवण आज जर बघितली पुढच्या पिढीला देण्यासाठी हे आपण संकल्पना, हे शिवजयंतीची संकल्पना आणून ते प्रत्येक वेळेस प्रत्येक त्या पिढीवरती आपण हे रुजवत आहोत आणि ही रुजवत असताना प्रत्येक पिढीने हे पुढे हा वारसा चालवत नेला पाहिजे आणि हा आदर्श हा समोर आपल्या पुढच्या पिढीला ठेवला पाहिजे।